प्रभू श्रीरामचंद्रांच्या नवमीच्या तसेच म्हणजे महाराज रामभक्त हनुमान त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त हा जो म्हणजे महाराज मौजे श्री क्षेत्र पाळे या ठिकाणी हा नाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन हरिपाठ अशा वेगवेगळ्या रूपातून चालू आहे आणि त्याच्यातल्या चौथ्या दिवसाची सेवा तुम्हा सर्व साधू संतांच्या अनुग्रहातून माझ्याकडे आलेली आहे म्हणजे महाराज आणि त्या निमित्तानं काय तर भगवान परमात्म्याचं स्मरण व्हावं आणि आपल्याला पण काय तर परमात्म्यामध्ये महाराज थोडंफार चार शब्द कळावे त्या अर्थानं सदरचा अभंग निवडलेला आहे. यथामती अभंगाच्या भावार्थावर आपण प्रयत्न करणार आहोत. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय सदर अभंगातून आपल्याला उपदेश करतात. काय उपदेश करतात की बाबांनो काय करा, नामचिंतन करा. नामचिंतन हे फार महत्वाचं आहे. आपल्या या संप्रदायाला वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय, पंढरपुरी चळवळ असे वेगवेगळे म्हणजे महाराज नाव आहेत. त्यातलं एक म्हणजे महाराज काय आपल्या संप्रदायाचं प्रथम लक्षण जर असेल तर म्हणजे महाराज नाम, भगवान परमात्म्याचं नाम आपण काय केलं पाहिजे महाराज, कंठामध्ये धरलं पाहिजे. कंठी धरीला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. काल्याचा अधिकार सांगत असताना जगद्गुरूंनी सांगितलं की महाराज काय म्हणले महाराज, कृष्ण नाम हे कंठामध्ये धरलं पाहिजे. काय केलं पाहिजे म्हणजे महाराज, कृष्ण नाम कंठामध्ये धरलं पाहिजे. का धरलं पाहिजे, आपण हरिपाठ म्हणतो, हरिपाठाच्या नंतर म्हणजे महाराज गुरु परंपरेचे अभंग आणि त्या अभंगामध्ये आपल्याला ही नाम परंपरा सांगितली. तुम्ही म्हणताल महाराज कसं काय सांगितलंय, आदिनाथ उमा बीज प्रगटिले मच्छिंद्रा लाभले सहजस्थिती. आदिनाथ म्हणजे महाराज भगवान श्री शंकर आणि त्यांनी काय केलं तर हे बीज प्रगट केलं. आता तुम्ही म्हणताल महाराज बीज म्हणजे काय, बीज म्हणजे बीज, एक बीजा केला नाश मग भोगिले कणीस. आता म्हणजे महाराज सगळीकडे ज्वारीचे खळे झाले, ज्वारीचं एक कणी जर आपल्याला मिळवायचं असेल तर काय करावं लागेल म्हणजे महाराज, त्या ज्वारीचा एक बीज आपल्याला जमिनीत पेरावं लागेल. एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस, मग आपल्याला कणीस भोगता येते. म्हणजे भरपूर बीज म्हणजे महाराज ज्वारी आपल्याला भरपूर मिळते. तर इथं काय बीज आहे म्हणजे महाराज, तर नाटाच्या अभंगामध्ये जगद्गुरु आपल्याला उपदेश करतात. काय सांगतात, बीज आणि फळ हरीचे नाम, सकळ पुण्य सकळ धर्म, सकळा कळांचे हे वर्म, निवारी श्रम सकळ. ही नाटाच्या अभंगामध्ये फार सुंदर चिंतन आलेलं आहे. बीज आणि फळ या म्हणजे महाराज संसार वृक्षाला 15व्या अध्यायाच्या मध्ये जेव्हा भगवान परमात्म्यानं संसार वृक्षाचं वर्णन करत असताना सांगितलं, ऊर्ध्व मूल मदशाग मश्वत्तम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेदस वेदविद. भगवान परमात्म्यानं सांगितलं अर्जुनाला की हा संसार वृक्ष कसा आहे म्हणजे महाराज, इतर वृक्षासारखा नाही म्हणजे महाराज. इतर वृक्षाचं मूळ जमिनीत असतं आणि विस्तार वर असतो, फांद्या असतात, डाळ्या असतात, त्यांना फुल येतं, फळ येतं. या संसार वृक्षाला तसं आहे का, या संसार वृक्षाला तसं नाही बरं का. त्याचं मूळ वर आहे आणि म्हणजे महाराज बाकीचा विस्तार खाली. त्याच्यामुळे म्हणजे महाराज यया फुलना चुंबिता फळना कुरुंबिता, जे काही पंडू सुद्धा ते ऋषीच्या त्या श्लोकावर माऊली टीका करत असताना या ओळीमध्ये सांगते की या संसार वृक्षाला कसलंच फुल नाही, फुल नाही, फळ पण नाही म्हणजे महाराज. मग काय करायचो, मग अवघड आहे म्हणजे महाराज. कशासाठी जगताव माहित नाही. तुमचं आमचं सगळ्यांचं सारखं आहे म्हणजे महाराज. आपल्याला जन्म दिलाय देवानं म्हणून आपण जगताव म्हणजे महाराज. पण कशासाठी जगायचं काय माहित नाही म्हणजे महाराज. काय लोक म्हणतात महाराज पैसा कमवायचं, पैसा कमवायचा आणि सुखात राहायचं. आता महाराज हे बोलल्यावर आपल्याला सोपं वाटतंय. पैशाने माणूस सुखात राहू शकतो का, पैशाने माणूस श्रीमंत होऊ शकतो पण सुखात राहू शकतो का. पैशाचा आणि सुखाचा कसलाही कार्य कारण भाव संबंध नाही. संबंधाचे प्रकार आहेत म्हणजे महाराज. तर अशा संबंध आता वेगळे त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर पैशामुळं आपल्याकडे सध्या जे नाही
आणि पैसा आल्याच्या नंतर ते आपल्याला घेता येते, परंतु खराय म्हणले महाराज की भागवतामध्ये पैशापाशी म्हणले महाराज 14 प्रकारचे आनंद सांगितले. 14 प्रकार की पैसा आल्यावर एकटा येत नाही, पैसा आल्यावर त्याच्याबरोबर सगळंच येते. काय काय ते म्हणजे महाराज पैशाबरोबर पैसा नसलं की माणूस गप असते, पण पैसा असल्यावर माणूस व्यसन लागते, काय ना काय व्यसन लागते, काय पण असते. मग आता व्यसनाचे लय प्रकार आहेत म्हणजे महाराज सगळे सांगत बसत नाही, नाहीतर तुम्ही म्हणतात महाराजांना बरंच काय काय माहिती, त्याच्यामुळे म्हणजे महाराज मी सांगितलंय. व्यसनी माणूस म्हणजे महाराज, आणि व्यसनी जर माणूस झाला एकदा तर त्याच्याकडे किती काय कोट्याऐंशी पैसा राहू द्या काय फायदा नाही, कारण त्या पैशाचा त्याला तर वापर करता येत नाही, पण त्याच्या मुलाबाळाला बायका लेकरांना पण वापर करता येत नाही. व्यसनी माणसाचं एवढं अवघड असते, कारण ती कुठं असते त्यालाच माहित नसते. एवढं म्हणजे महाराज व्यसनाधीनता. तर म्हणजे महाराज त्याच्यामुळे जगदाकारी झाली सत्ता, वारवणी गेली पराधीनता, अवघे आपुलेची आता, लाज आणि चिंता दुरावली.